करिअर कट्टा युवकांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा 178वा भाग. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण अवघी 4 सेशन पाठीमागं आहोत 50% आपली अचिव्हमेंट करण्यासाठी, आणि 182वा भाग आपण तुमच्या सगळ्यांच्या फीडबॅकने सेलिब्रेट करणार आहोत. 2 वेगळे टॉपिक जे विषयाच्या पलीकडचे आपण दिलेले आहेत ते 80 आणि 81 चे 2 भाग घेतले जातील, आणि पुढचे 2 भाग जे आहेत म्हणजे 79 आणि 80 हे 2 भाग आपल्या लिस्टमध्ये जे आहेत त्या पद्धतीने येतील. आजचा आपला जो विषय आहे सेल्फ लव्ह. आता या विषयामध्ये ज्यावर आपण चर्चा करणार आहोत तो भाग कदाचित आपल्याला असं वाटेल की सर हे आपण यात थोडा भाग ऐकलेला आहे, पाठीमागच्या याच्यात थोडा भाग ऐकलेला आहे, याच्यात थोडा भाग ऐकलेला आहे, पण आज या विषयाला थोडस वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. गौतम बुद्धांच्या शिकवणीनुसार जगामध्ये सगळ्यात जास्त तुमच्या प्रेमाचा लाभार्थी कोण असायला पाहिजे तर ते तुम्ही स्वतः. आणि याची गरज काय हे आज समजून घेण्याचे ते कारण सांगतो. लक्षात घ्या, आपल्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांना असं वाटतं की माझं नशीब अजून जरा चांगलं असतं तर मी तहलका मचावला असता किंवा अजून बरंच काही चांगलं करू शकलो असतं, माझं आयुष्य प्रचंड चांगलं असतं. त्याने हँड रेज करा. किती जणांना असं वाटतं की थोडंसं चांगलं पाहिजे होतं? ठीक आहे, रिॲक्शन क्लिअर करा. आता हा जो काही विचार आहे अगदी साधा विचार आहे. जरासं नशीब चांगलं असतं तर, जराशी हाईट जास्त असती तर, जरासं मी अजून गोरा असतो तर, जरासं मी अजून हुशार असतो तर, हे जे प्रश्न तुम्हाला दिवसभरामध्ये पडतायत हे प्रश्न काय आहेत? तर हे प्रश्न लक्षण आहेत की मी स्वतःविषयी करत असलेल्या तक्रारीच. मग बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्या मित्राचं इंस्टाग्राम स्टेटस दिसतं, त्याचे रील दिसतात, त्याच्या पोस्ट दिसतात, आणि त्याच्यामध्ये फिल्टर केलेले फोटो, त्याच्या या ठिकाणी त्यांनी शेअर केलेल्या हॅपी मुवमेंट दररोज दररोज बघून तुम्ही या ठिकाणी काय करताय, तुम्हाला असं वाटायला लागतं की अरे आपल्या लाईफ में तो कुछ हो ही नाही रहा है, जे काय चाललंय ते सगळं हॅपनिंग त्याच्याच लाईफमध्ये. बरोबर? याच्याही पलीकडे जाऊन लक्षात घ्या, तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्याच्यामध्ये जर समजा रिलेशनशिपमध्ये असाल आणि ब्रेकअप झालं, तर ब्रेकअप झाल्यानंतर पहिलं काम काय चालतं लक्षात घ्या, की तुमचा जो कोणी पार्टनर आहे त्याचे स्टेटस बघायचे, आणि तो आनंद आहे की लगेच आपण रडायला चालू करायचं. त्याच्या लाईफ मधल्या हॅपी मुवमेंट आहेत आपण लगेच इकडे रडायला चालू करायचं. म्हणजे त्याच्या बाबतीमधल्या आनंदामध्ये आपण दुःखी होण्याचे हे जे सगळे प्रकार आपण बघतोय आपल्या बाबतीत होत आहेत, हे लक्षणच असं आहे. लक्षात घ्या की आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपण स्वतःला सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे, जी फर्स्ट देणं गरजेचं आहे. लक्षात, हे फार महत्वाचं. आणि हे घडतं आपल्या बाबतीमध्ये. म्हणजे आता काही वेळेला तुम्ही मुलींच्या बाबतीमध्ये 2 मुली असतील घरामध्ये, 3 असतील, लक्षात, मग वडिलांच्यावर बाकी बराच आर्थिक भार असतो, सगळं असतं, आणि मग बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं बघा, वडिलांना मुलगाच हवा होता पण तू झालीस त्यामुळे वडील तुझ्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्यातल्या काही मुलींचे हे वास्तव असू शकतं मैत्रिणींना. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये मित्रांच्या बाबतीमध्ये, मुलांच्या बाबतीमध्ये असं असू शकतं की तो शेजारचा बघ इतकं चांगलं हे करतोय आणि तुझ्याकडनं तू कसं काय आमच्या पोटी जन्माला आलास. ही जी मी वाक्य बोलतोय ना, ही वाक्य तुम्ही ऐकलेली वाक्य आहेत मित्रांनो. लक्षात घ्या, कधीतरी एकदा आपल्या घरात, कधीतरी एकदा आपल्या शिक्षकांकडून, कधीतरी एकदा आपल्या मित्रमैत्रिणींच्याकडून हे ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि ही ऐकत ऐकत तुम्ही ज्या वेळेला मोठे झालेले आहात त्यावेळेला स्वतःविषयीची एक इमेज तयार झाली. साधा प्रश्न मगाशी विचारला की अजून जरा नशीब चांगलं असतं तर काय झालं असतं, असं वाटतं. म्हणजे आपल्या मनामध्ये कुठेतरी एक खोलवर हा विचार आहे की माझ्या मनामध्ये, माझ्या जगण्यामध्ये, माझ्या पर्सनॅलिटीमध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी या ठिकाणी असं आहे की जे मला या ठिकाणी समाधान मिळवून देत नाही, हे लक्षात घ्या. आता ग्रामीण भागामध्ये एक म्हण वापरलं जाते बघा, अडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. म्हणजे काय, जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल तर तुम्ही दुसऱ्याला काय द्याल, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. लक्षात त्याच्या पद्धतीने, म्हणजे सेल्फ लव्ह हा भाग यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ठरवलेले गोल अचीव्ह करायचे असतील तर एक कॉन्फिडन्स पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे, आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमधून रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं. तुम्ही साध्या साध्या गोष्टी, म्हणजे एखादा प्रश्न वर्गात विचारल्यानंतर हात वर करत असताना
तो किती कॉन्फिडन्स तुमचा हात वर जातो. तुम्ही उभं राहत असताना अंग चोरून उभं राहता, पाठीमागं पुढं कोण साधे ग्रुप फोटो जरी असले तरी दुसऱ्याला पुढं करून मागं उभं राहता. अशा वेळेला स्वतःला इतरांच्या पेक्षा कमी समजायला लागतो. त्यावेळेला या ठिकाणी लाईफमध्ये काहीतरी मिसिंग आहे असं वाटायला लागतं. काय होतं ते? असं नाही तुम्ही स्वतःचाच लॉस करून घेताय, स्वतःच्या एकूण म्हणजे तुमच्या अचिव्हमेंट, तुमचं करिअर या सगळ्यांच्यावर परिणाम होत असतो. आता सगळ्यात मग तुमच्यापैकी किती लोकांना अशी फिलिंग आहे की समोरचा माझ्याविषयी निर्माण करतो मी, समोरचा माझ्याविषयी नेहमी गैरसमज. बरोबर, ठीक आहे. रिएक्शन क्लिअर करा. पुढचा परत परत प्रश्न तुमच्यासाठी लक्षात घ्या. असं वाटायला लागतं की समोरची व्यक्ती माझा नेहमी अपमान करते. ठीक आहे, क्लिअर करा रिएक्शन. किती लोकांना असं वाटतं की माझा जवळचा मित्र, मैत्रीण किंवा माझ्या घरचे किंवा माझ्या आवडती व्यक्ती जी आहे ती मला वेळच देत नाही. चालेल, क्लिअर. वाटतं की माझ्या पर्सनॅलिटीमध्ये असलेल्या कमतरतेमुळं मला आयुष्यामध्ये योग्य लाईफ पार्टनर, चांगला मित्र, चांगला प्रियकर, चांगली प्रेयसी, लक्षात चांगला भाऊ हे मी डिझर्वच करत नाही असं वाटतं. बघा, मी कसे प्रश्न जे येत आहेत त्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, क्लिअर करा. रिएक्शन क्लिअर करा. हं. आवाज ब्रेक झाला तर सांगाल मला जरा त्याच्यामध्ये. येतोय आवाज गणेश? हो येतोय सर. हा, ठीक आहे सर. हा, तर तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. हे जे प्रश्न सगळे विचारले की समोरचा मला वेळ देत नाही, समोरचा माझा अपमान करतो, समोरचा माझ्याविषयी गैरसमज निर्माण करतो, ह्या सगळ्यांपेक्षा शेवटचा प्रश्न जो होता की मी चांगली व्यक्ती डिझर्व करत नाही असं होती पण त्यांनी केलं नाही, लक्षात घ्या. महत्वाचा विषय बोलले नाहीत म्हणून चर्चा होणार नाही असं नाही, लक्षात घ्या. तुम्हाला प्रत्येक कधी ना कधीतरी लाईफ पार्टनर निवडायचा आहे. आता तुमचे मित्र निवडायचे आहेत, मित्र तुमच्या सोबत आहेत, लक्षात घ्या. आहेत की जी बदलता येत नाही आहेत, पण बाकी सगळी नाती निवडायची असतात, लक्षात घ्या. आता जी बदलता येत नाही ती स्वीकारणं गरजेचं असतं आणि त्यांनी तुम्हाला स्वीकारणं गरजेचं असतं. प्रॉब्लेम असा मित्रांनो लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वीकारणार नाही तोपर्यंत दुसरं कोणीच स्वीकारणार नाही. तुम्हीच रोज तुमचा अपमान करताय की मी असाच आहे, मला हे जमणारच नाहीये, माझ्याकडून कोणी लक्षच देत नाहीये, मला कोणी वेळच देत नाहीये. आणि दुसऱ्याच्या कोणत्याही कृतीमुळे जर तुम्ही रडत बसत असाल, लक्षात तुम्हाला त्रास होत असेल, तर याला दुसऱ्याला दोष देता येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण तुम्ही स्वतःच ठरवलं की मला नाराज व्हायचंय, मला रडायचंय, मला रडत राहू बनायचंय. रडत राहू म्हणजे काय? कुठल्याही कारणानं मी रडू शकतो, कुठल्याही कारणानं, कुठल्याही कारणानं माझा मूड ऑफ होऊ शकतो, लक्षात. तर इथं आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या की तुम्ही स्वतःला तुमच्या नजरेमध्ये किती महत्व देता आणि ते देणं किती गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण आपण म्हणतो जान है तो जहान है, म्हणजे आपण जिवंत आहोत तर जग असणार आहे आणि जगाच्या सगळ्या गोष्टी असणार आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पहिलं काम करायचं आहे की तुम्ही अत्यंत सुंदर आहात, तुम्ही अत्यंत या ठिकाणी हुशार आहात, तुम्ही अत्यंत कार्यक्षम आहात आणि तुम्ही एक अत्यंत चांगली व्यक्ती आहात. याच्यावर मी बोललोय, लक्षात घ्या. आईला विचारायचं की जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती कोण, तर आई नाव देईल की माझं बाळ माझ्या जगासाठी सुंदर व्यक्ती आहे. मग याच्यावर आपण बोललो, लक्षात. म्हणजे डिस्टर्ब कशामुळे होतं? तुमचा स्वतःविषयीचा कॉन्फिडन्स कमी कृतीवर सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे तुमच्या सोबत असणारी एक टॉक्सिक रिलेशनशिप. म्हणजे अशी एक व्यक्ती जी प्रत्येक कृतीवर तुमच्या या ठिकाणी स्वतः नाराज व्हायला लागते. कृती तुम्ही करत असता ती व्यक्ती नाराज व्हायला लागते आणि तसे तुम्ही प्रेशर घेऊन बसता त्याच्यामध्ये, लक्षात घ्या.
जे गरजेचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यांनी ठरवलेलंच आहे की आपल्याला चांगलं जगायचंच नाही आहे, आपल्याला सातत्याने या ठिकाणी रडायचंच आहे, कुठल्याही गोष्टीचं कारणच करायचं आहे, भांडवलच करायचं आहे, सहानुभूती मिळवणं, अटेन्शन सीकर बनणं, लक्षात अशा गोष्टी ज्या वेळेला बघाल तुम्ही त्यावेळेला तुम्ही तुमचं लाईफ जगू शकणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं, मित्र निवडत असताना किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे असं वाटलं की कुठल्याही कॉस्टला पे करायला लागले तरी चालेल, पण तुम्ही या रिलेशनशिप पासून लांब राहणं हे तुमच्या भल्याचं आहे, तुमच्या पर्सनॅलिटीसाठी भल्याचं आहे, तुमच्या सेल्फ लव्ह साठी भल्याचं आहे आणि तुमचे जे गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी महत्वाचं आहे. लक्षात घ्या, माणसं चांगली किंवा वाईट कधीच नसतात. लक्षात घ्या, त्यांच्या स्वभावामधल्या काही गोष्टी ह्या बदलतच नसतील तर तुम्ही स्वतःला बदलणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला एखाद्याने ठरवलंच असेल की मला या ठिकाणी पुढे जायचंच नाही आहे किंवा मला यातनं बाहेरच पडायचं नाही आहे, तर तुम्ही कितीही प्रयत्न केलं तर ते बाहेर पडणार नाही. कालची एक दुर्दैवी घटना, मी व्हिडिओ बघितला नाही, पण आपल्या रामेश्वरने मला सांगितलं की एक फॅमिली कुठेतरी फिरायला गेली होती किंवा काहीतरी आहे, मुलांना या ठिकाणी व्हिडिओ करताना सांगितलं मला आयफोन घेऊन द्यायचं नाही तर मी उडी मारणार, म्हणून त्याने उडी मारली. त्याला वाचवायला वडिलांनी उडी मारली, त्या दोघांच्या पाठोमागत आईनं उडी मारली, एक आयफोन मिळाला नाही म्हणून तिघांचं कुटुंब संपलं. लक्षात घ्या, त्याच्यावर यातल्या कुणाच्या तरी एकाचा जगण्यावर आणि स्वतःवर प्रेम असतं का? त्या क्षणाला त्याच्यामध्ये लक्षात घ्या, तर जगणं काही वेगळं असतं. लक्षात, आपल्या सगळ्यांमध्ये एक लक्षात घ्या की कितीही मोठ्या प्रमाणामध्ये संकट आले आयुष्यामध्ये, तर त्या संकटामध्ये सगळ्यात अगोदर कोण तुटतं, सगळ्यात अगोदर कोण हतबल होतं, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही, स्वतःवर प्रेम नाही, अशी व्यक्ती या ठिकाणी हतबल होते. ज्या व्यक्तीकडे आत्मविश्वास आहे ती व्यक्ती सांगते येऊ देत कितीही संकट आली तर त्याच्यामध्ये की आपण ह्या सगळ्यांना पुरून उरू शकतो, एवढा माझ्या स्वतःमध्ये या ठिकाणी विश्वास आहे, एवढी माझी स्वतःमध्ये क्षमता आहे. ही व्यक्ती कधीही आत्महत्येचा विचार करणार नाही. हे महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. लोक क्या कहेगे हा जो सिंड्रोम आहे, म्हणजे भीती, आपल्याला मुळातच वाढवलंय कसं लक्षात घ्या. म्हणजे मुलींना, ज्या मुली परत पुढे जाऊन गृहिणी होणार आहेत, का तुमच्या आईला प्रश्न विचारा की कुठून आलं ही प्रथा की घरातल्या सगळ्यांना अगोदर जेवू घालायचं नंतर तू जेवायचं. कुठून आली ही प्रथा की बाबा तू घरकाम करतेस आणि इतरांपेक्षा या ठिकाणी कमवत नाहीस म्हणजे तू डिपेंडेबल आहेस. कुठून आली ही प्रथा की तुझं उत्पन्न इतरांपेक्षा कमी आहे म्हणजे त्याची गिल्ट असायला पाहिजे. मुलांच्या बाबतीमध्ये देखील कुठून ही प्रथा आली की बाबा त्याच्यामध्ये तू घरकाम करशील, घरात मदत करशील तर ते चुकीचं असेल. कुठून आला हा विषय की मुलांनी सार्वजनिक किंवा सगळ्यांच्या समोर रडायचं नसतं, नाही तर दुबळं मांडलं जातं. कुठून आलं याचा शोध घेण्यापेक्षा आपण या ठिकाणी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी तुम्ही वेळेवर जेवणं, घरामध्ये जे शिळं राहिलेलं असतं ते महिलांनीच खाल्लं पाहिजे का मुलींनीच खाल्लं पाहिजे. तब्येतीची काळजी म्हणजे आईच्या बाबतीत देखील आईचं स्वतःवर प्रेम असतं त्याच्यापेक्षा जास्त कुटुंबावर प्रेम असतं प्रत्येकाचं, लक्षात घ्या. पण तुम्ही ज्या वेळेला भविष्यामध्ये तुमचं घर सांभाळणार आहात त्यावेळेला स्वतःपासून सुरुवात होऊन तुम्हाला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी पेलावी. तुमची शरीर म्हणजे तुमचं शरीर व्यवस्थित नसेल, तुमची तब्येत सारखी बिघडत असेल तर तुम्ही कुटुंबाला न्याय देऊ शकाल का? दोघांनी विचार करा, म्हणजे मुलांनी आणि मुलींनी दोघांनी. लक्षात, म्हणजे तुम्ही तुमच्या शरीरासाठी वेळ दिला पाहिजे, तुम्ही स्वतःवर प्रेम केलं, तुमचं दिसणं, तुमचं हसणं, तुमचं बिहेवियर, तुमची या ठिकाणी शारीरिक निगा असेल, तुमचं या ठिकाणी शारीरिक व्यायाम असतील, या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं, कारण स्वतःवर प्रेम असेल तरच तुम्ही या गोष्टी कराल. दिवसातून एकदा ज्या वेळेला सकाळी बाहेर पडत असताना आरशासमोर उभं राहाल त्याच्या वेळी बघितल्या बघितल्या तुमच्या स्वतःच्या चेहऱ्यावर स्माईल येते का उभं राहिल्यानंतर, आणि ती आणायची असेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतील मित्रांनो, लक्षात घ्या. कारण तुम्ही ज्या वेळेला बाहेर पडत असता, तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला बघून तुम्ही बसमध्ये आहात, बसमध्ये अनोळखी चेहरे असतात पण त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येत असते. तुम्ही एखाद्याकडे बघून हात केला तर तो हात करत असतो, तो हसत असतो. हे जगण्यामध्ये आनंद देण्याचं एक या ठिकाणी अत्यंत साधं सुंदर उदाहरण आहे, लक्षात घ्या. पण तुम्हीच जर स्वतःला आरशात बघून जर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येत नसेल तर समाजामध्ये इतरांना तुम्ही काय देताय हे महत्वाचं आहे. त्यामुळे सेल्फ लव्ह हा जो भाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. हा दुर्लक्ष करण्याचा फॅक्टर अजिबात नाही. त्यासाठी टाळायचं काय आहे, तर असे जे वेगवेगळे विचार माझ्या मनात येत आहेत माझ्या स्वतःविषयी, म्हणजे काय की मला या ठिकाणी कोण महत्व
त्यांना अपमान होतो, मला वेळ दिला जात नाही. ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाचं. अरे म्हणजे ओझा नावाचे जे काही या ठिकाणी मोटिवेशनल ट्रेनर आहेत, एमपीएससी युपीएससीचं युपीएससी विषयी स्पेसिफिक करत असतात, लक्षात द्या. त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा, सगळेच विचार मला पटतात असं नाही त्याच्यामध्ये, पण ते काही ठिकाणी म्हणतात की रडत बसण्यापेक्षा, म्हणजे काय, की माझी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मला सोडून गेला म्हणून रडत बसण्यापेक्षा त्याच्यामध्ये तर तुमच्याकडे क्षमता आहे ना, भरभरून प्रेम तुम्ही देऊ शकता इतरांना. ही संकल्पना असायला पाहिजे. त्यांना थोडंसं या बाबतीमध्ये फॉलो करा. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला क्षमता विकसित कराव्या लागतील, स्वतःच्या क्षमता विकसित कराव्या लागतील. हे फार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. आणि मग त्या क्षमता तुम्हाला या ठिकाणी बाकी सर्व सामर्थ्य या ठिकाणी मिळवून देतात, तुम्हाला या ठिकाणी अधिकार देतात, तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मान सन्मान देत असतात. रडण्यानं तुम्ही पुढे जाता असं अजिबात होत नाही. रडण्यानं तुम्ही फक्त तुमचा दिवस, तुमचा तास, तुमची या ठिकाणी एकूण असणारी इफिशियन्सी वाया घालवत असता. दुसऱ्यामुळे तुम्ही रडत असाल, म्हणजे त्यांनी माझा अपमान केला, त्यांनी मला वेळ दिला नाही, त्यांनी माझी फसवणूक केली, ह्या सगळ्या गोष्टी जर देत असाल तर त्याच्यात समोरच्याचा काही लॉस होतो असं अजिबात नाही. पण तुमची पर्सनॅलिटी खराब होते, तुमची हेल्थ बिघडते, तुमची मेंटल हेल्थ बिघडते, लक्षात. आणि दुसरी बाजू पण याची लक्षात घ्या, की तुमच्याविषयी कोणीतरी असं बोलत असेल की तो अगोदर असा होता नंतर बदलला, लक्षात, तो अगोदर वेळ देत होता, माझ्याशी आता बोलतच नाही, माझं आता समजूनच घेत नाही, असं येऊ शकतं ना, बरोबर आहे. मग अशी व्यक्ती ज्यावेळेला बघत असते त्यावेळेला सोयीस्करपणे ती व्यक्ती हे विसरत असते की आपल्या काहीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या समोरच्याला आवडत नाही आहेत किंवा समोरच्याचा हे मॅच होत नाहीये, आपल्याला ते बदलायला पाहिजे. वारंवार सांगून देखील ते समोरच्याची व्यक्ती जर बदलत नसेल तर तुम्ही तिच्याविषयी गिल्ट फील करण्याचं काही एक कारण नाही, हे लक्षात घ्या. कारण चुका सुधारण्यासाठी संधी देऊ शकतो आपण त्याच्यामध्ये, त्या चुकासाठी तुम्ही सफर व्हायला लागाल तर तुमचे मेन उद्दिष्ट जे आहेत, तुम्ही जे काम करणार आहात, तुम्हाला जे करिअर अचीव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही 100% फेल व्हाल, हे लक्षात. कारण हा इम्पॅक्ट फार वेगळा असतो. सगळ्यात पहिला युद्ध कुठं हारलं जातं? युद्ध मैदानात कधीच हारलं जात नाही. युद्ध पहिल्यांदा योद्ध्याच्या मनामध्ये हारलं जातं, लक्षात घ्या. योद्ध्याच्या मनामध्ये जर युद्ध हारलं, म्हणजे पहिलं काम काय, युद्ध नीतीमधलं पहिलं काम काय असतं, म्होरक्या म्हणजे जो त्याचं नेतृत्व करणारा टीम लिडर आहे त्याला एन्जॉय करण्याचा प्रयत्न पहिला केला जातो, त्याला मारायचं. त्याला मारलं की काय होतं, की मग सैनिक या ठिकाणी त्यांचं खच्चीकरण होतं, ते पळायला लागतात. ही युद्धनीती आहे, लक्षात घ्या. तशा पद्धतीनं कुठल्याही गोष्टीमुळे जर तुम्ही मानसिकदृष्ट्या अनस्टेबल होत असाल, तुम्ही जर करता या ठिकाणी डिस्टर्ब होत असाल, म्हणजे काही लोकांच्या त्यांचा मेसेज मोबाईलवर दिसला तरी अरे यार, कॉल दिसला अरे नको होतं त्याच्यामध्ये. बरं, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये असाल, तुम्ही काही कामात असाल, तुम्ही समोरच्याला सांगितले की मला आत्ता बोलायचं नाही, मी बोलतोय नंतर त्याच्यामध्ये, मग लगेच त्याच्या खाली हा मग अगोदर तर वेळ मिळत होता आता काय नाही मिळत आहे, हा लक्षात. मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं बाबा एक मेसेजला रिप्लाय करू, समोरच्याला समाधान मिळेल त्याच्यामध्ये, तर त्याच्या म्हणजे तुम्ही पॅटर्न ज्यांचे बनलेले आहेत की काहीतरी करून मला याच्यामध्ये खुसपटच काढायचं आहे, याच्यामध्ये मला या ठिकाणी इरिटेटच करायचं आहे किंवा नकळतपणे होतंय समोरच्याला. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर स्वतःला सावरलं नाही, हे लक्षात घ्या, तर अत्यंत चुकीच्या पद्धतीनं तुमचा आत्ताचा असणारा महत्वाचा वेळ वाया घालवा, जो वेळ परत मागता येणार नाही, परत मिळणार नाही, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये अत्यंत महत्वाच्या क्षणावर तुम्ही आहात आयुष्याच्या, आणि अशा कुठल्याही कारणानं सगळ्यात महत्वाचं आत्महत्याचा विचार तर अजिबातच डोक्यात आणायचा नाही. जगात तुमच्यापेक्षा महत्वाचं कुणीच नाही, हे लक्षात घ्या. गिल्ट सगळ्यात मोठं कुठलं, म्हणजे असं समोरच्याला तुमच्यामुळे या ठिकाणी चूक असेल तर दुरुस्त करा, हे लक्षात. ती दुरुस्त होऊ शकते, दुरुस्त होण्यासारखी नसेल तर माफी मागू शकतो आपण, लक्षात घ्या. पण ते ओझं आयुष्यभर घेऊन तुम्ही जगू शकत नाही, आणि ते जगाल तर तुमचं जगणं या ठिकाणी मुश्किल होईल, अवघड होईल, हे लक्षात त्याच्या. त्यामुळे मूव्ह ऑन व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या बाबीमध्ये स्वतःवर प्रेम करत असताना दुसऱ्या व्यक्तिमत्वाचं देखील, त्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव करणं, त्याची प्रायव्हसी जपणं, त्याला त्याचे अधिकार देणं, त्याला म्हणजे कसं एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या मित्रांच्या मध्ये मैत्रिणींच्या मध्ये फिरत असताना तुम्ही असं रिलेशन, आपण म्हणतो ना ये दोस्ती हम नाही तोडेंगे, अशी एक दोस्ती तयार झाली तुमची त्याच्यामध्ये. पहिले महिनाभर तुमची चांगली दोस्ती चालली आणि नंतर लक्षात आली की त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर सातत्यानं तुमचा अपमान होतोय.
त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिस्पेक्ट मिळत नाही. त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुमच्या मतांची कदर होत नाही. त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुमच्या अभ्यासातल्या 4 तासातले 3 तास तुमच्या वाया जात आहेत, लक्षात घ्या. तरी पण मी एक या ठिकाणी कमिटमेंट दिली होती की ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, म्हणून मी तिथं जात असेल तर तुम्ही काय करताय? तर तुम्ही तुमचा सर्व रिस्पेक्ट तिथं गमवून बसताय, लक्षात घ्या. जिथं सुधारणा नाहीत अशा ठिकाणी तुम्ही वेळ खर्च करायला लागतं. तिथनं अत्यंत अलगदपणे बेमालूमपणे बाजूला होणं हे शहाणपणाचं लक्षण आहे, किंबहुना तीच तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आज ज्या वेळेला एखादा टास्क मी तुम्हाला देईन त्यावेळेला तेच पुन्हा जे पाठीमागच्या दोन्ही वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, तुमच्या आयुष्यातली अशी व्यक्ती की ज्याचा एखादा मेसेज बघितला, ज्याचा एखादा तुम्ही आता बऱ्याच वेळा तुमच्यामध्ये व्हिडिओ कॉल चालतात, स्नॅपचॅटवर बोलत असता, चॅटिंग चाललेलं असतं, बऱ्याच काही गोष्टी चालत असतात. तर थोडंसं ऑब्झर्व करा की ह्या कॉलनी, या मेसेजनी, या चॅटिंगनी, माझ्या त्याच्याशी बोलण्यानी मला आनंद वाटतं तसं समोरच्याला वाटतो का? लक्षात. म्हणजे बऱ्याच वेळा एक लक्षात घ्या, मिलना होता है हो इंतजार नाही करवाता, असं म्हणतात ना त्याच्यामध्ये. त्या पद्धत ज्याला बोलायचं उत्स्फूर्त दोन्हीकडच्या बाजूनं तुमच्यामध्ये, मित्रांच्या मध्ये, मैत्रिणींच्या मध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये बोलण्यामधली ती उत्सुकता जर टिकून असेल, त्या रिलेशनमध्ये तुम्हाला जर आनंद दोघांना मिळत असेल संवादामध्ये, तर ते टिकणं आणि ते टिकेल, लक्षात घ्या. एकाचं दुसऱ्यावर बर्डनच होतंय वारंवार हे लक्षात त्याच्यामध्येतनं, तर हे टिकणार नाही. आणि त्या बर्डनचं ओझं घेऊन जर तुम्ही जगायला लागलात तर तुमच्या मूळच्या उद्देशांपासून तुम्ही बाजूला जाणार आहात, हे लक्षात घ्या. लव्ह इज ओनली अ पार्ट ऑफ अ लाईफ, नॉट अ हार्ट ऑफ लाईफ. म्हणजे जगण्याच्या प्रवासामध्ये प्रेम हा एक भाग आहे, पण तेच सर्वस्व नाही. पण स्वतःवर प्रेम करणं हे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. जगणं सुंदर आहे जर तुम्ही स्वतःला सुंदर मांडलं. जग या ठिकाणी शक्तिशाली आहे जर तुम्ही स्वतःला शक्तिशाली मांडलं. आणि जगामध्ये सन्मानाने आदरच भरलेला आहे जर तुम्ही स्वतःला तसं करायला. काल सन्माननीय भूषण कोळेकर सर सिंधुदुर्गमध्ये होते बोलत असताना तिथं, आणि सहज आम्ही चहाला सगळे बसलो होतो, विद्यार्थी होते सगळे त्याच्यामध्ये तिथनं. आणि त्यांना आपल्या समन्वयकाने प्रश्न विचारला की सर, तुमच्याशी माझ्याशी आम्ही कधीच भेटलो नव्हतो, पण तुम्हाला मी बोललो, मला एकदम भारी वाटलं आणि तुमचा स्वभाव अत्यंत चांगला आहे आणि तुम्ही रिटायरमेंट नंतर देखील इतकं सगळं स्टेबल आहात, हे कसं काय? त्यावेळेस सरांनी एक वाक्य पडदेशी सांगितलं की मला आतापर्यंत एकही खडूस माणूस भेटलेलाच नाही, तो माझ्याशी खडूस वागूच शकत नाही. आता हे ज्या वेळेला ते म्हटले त्यावेळेला सगळे म्हटलं, अरे हे कसं काय झालं त्याच्यामध्ये, सगळीच चांगली लोक भेटली म्हणजे तुम्ही चांगलेच राहणार आहे. त्यांनी लगेच वाक्य वापरलं, समोरचा खडूस वागू शकत नाही त्याचं कारण असं आहे की मी कुणाबरोबर तसं वागत नाही आणि मी माझ्याबरोबर कोणाला तसं वागूच देत नाही, एवढं मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला शिकाल, तुम्ही स्वतःचे या ठिकाणी व्हॅल्यू ओळखाल, तुम्ही स्वतःची एक इमेज जपाल, तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी अचीव करणं शक्य आहे. अत्यंत दुर्लक्षित असणारा भाग म्हणजे सेल्फ लव्ह काही लोकांच्या बाबतीमध्ये, तर तो आज मी सांगण्याचा प्रयत्न केला की तो दुर्लक्षित ठेवू नका. जगामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण असेल तर तुम्ही स्वतः आहात, आणि तुमच्या नंतर जगामधल्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात राहतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे कोणतंही गिल्ट हे तुमच्या स्वाभिमानापेक्षा, स्वाभिमान आणि अहंकार याच्यामध्ये अत्यंत बारीक अस्पष्ट रेषा असते, ती ओळखता आली पाहिजे, लक्षात घ्या. हे जपलं पाहिजे तुम्हाला, लक्षात घ्या. तर तुमच्या स्वाभिमानाला, तुमच्या मान सन्मानाला रिस्पेक्ट जिथं मिळत नाही तिथं जास्त या ठिकाणी स्वतःला एंगेज करून ठेवू नका. तुमच्यावर तुमचं प्रेम असेल तर जगामध्ये अत्यंत चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतः घडवू शकता, त्याचा इतरांना तुम्हालाही फायदा होऊ शकेल. प्रायोरिटीज ठरवणं महत्वाचं आहे. तुमचा दिवस चांगला जाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. एकच मिनिट घेतो पुस्तकाच्या बाबतीमध्ये. अरे काय फॉर्म भरले तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे तुमचं नाव टाकले आणि पत्त्याच्या जागी प्लॅनिंग मिनिस्टर टाकले, किंवा या ठिकाणी आमच्याकडे एका बारामतीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय, नाव नाही सांगत मी, नाव टाकलंय पुढे बारामती असं लिहिलंय. म्हणजे प्रदीप लोखंडे समजता का तुम्ही सगळ्यांना? प्रदीप लोखंडेचं आहे पुणे 24, म्हटलं की ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचतं. लक्षात. तुमचं अजून तेवढं नाव व्हायचं आहे ना, ते ऍड्रेस व्यवस्थित नाही आहेत, कसं करणार तुम्ही त्याच्यामध्ये? 500 फॉर्म भरलेले आहेत, त्यात एका विद्यार्थ्यानं 27 फॉर्म भरलेत, एकाने 11 भरलेत, एकाने 12 भरलेत, आणि ते भरण्याच्या नादामध्ये बाकीच्यांना संधी मिळालेली नाही. आता ते सॉर्ट झालेले आहेत,
53 कॉलेजमधल्या 100 मुलांना या ठिकाणी ही पुस्तकं पाठवण्यासाठीची यादी तयार झालेली आहे. आता कॉलेजमध्ये टुपे पाठवू शकणार नाही, त्यामुळे कॉलेज या ठिकाणी कॉलेजला ते आपण या ठिकाणी पोस्टल चार्जेस पण करिअर कट्टा या ठिकाणी पाठवणार आहे, लक्षात घ्या. ती पुस्तकं तुम्हाला तिथं मिळतील, पण अत्यंत बेजबाबदारपणे तुम्ही हे फॉर्म भरलेले आहेत. तर ज्यांनी भरले त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कुठल्या 100 मुलांना पुस्तकं पाठवली गेलेली आहेत काल, त्याची यादी तुम्हाला आज किंवा सोमवारी ग्रुपवर मिळेल. त्यांना ती पुस्तकं मिळतील, त्यांनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. या पुस्तकाची PDF उपलब्ध नाही, हे लक्षात घ्या. ज्याला पाहिजे त्यांना या ठिकाणी ते कदाचित विकतच घ्यावं लागेल, हे लक्षात त्याच्यामध्ये. आणि जेवढे लिंकला एरर तुम्हाला आले तर तुम्ही ट्राय करायला पाहिजे होता ना. 500 फॉर्म भरले गेले त्याचा अर्थ असं का, हे थोडंसं आपण समजून घेऊया. आज सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि सत्र संपलं असं जाहीर करतो. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.